प्रत्येक जणाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की भूत आहे का? पण आता ऐका, हे वाक्य लक्ष देऊन ऐका. तुम्हाला जर भूत मान्य नसेल तर तुम्ही ज्ञानोबा तुकोबाचे अनुयायी नाहीत. त्याला मान्य आहे ना, आपल्याला मान्य करून घ्यावं लागेल. आणि जर भूत मान्य असेल तर मग तुम्ही खरे तुकोबरायचे ज्ञानोबरायचे अनुयायी. कारण ज्ञानोबाला ज्ञानेश्वरीत लिहिलंय, जेवी जना माझी खेचरू असतची नतिशय गोचरू, दृष्टीगोचर न होणाऱ्यापैकी भगवान पंढरीनाथ एक आहे आणि भूत एक आहे. दृष्टी अगोचर, डोळ्यानं दिसत नाही देव. तुम्ही म्हणा ना आम्हाला तर दिसतो, तुम्ही फसलात. खरा देव पाहिल्यावर भीती वाटते, भूत पाहिल्यावर सुद्धा भीती वाटते. किती भेट माणूस भूताला. पहा, एका गावामध्ये एका माणसाने लहानपणापासून एक मारुतीच्या पारावर गोष्ट ऐकली होती. आपल्या गावाच्या दक्षिणेला 3 किलोमीटरवर एक भूत राहते. तीर्थपुरी किती इथून 4 किलोमीटर आहे आणि 3 किलोमीटर मध्ये भूत राहतं. म्हणजे ह्या डांबरी रोडच्या कुठेतरी अलीकड पलीकड, पेट्रोल पंपच्या अलीकडून म्हणायचं पलीकडून म्हणायचं मागाशी येतात. असं ते लहानपणापासून ऐकलेलं. मग डांबरी रोड झाला. लहानपणी जेव्हा ऐकलं होतं, मोठा झाला, त्याचं लग्न झालं आणि एकच मुलगा त्याला महाराज, एकुलता एक मुलगा, आणि त्याचं दुखायला लागलं. जुना काळ होता. जुन्या काळामध्ये डॉक्टर लोक नव्हते. कोण होते? वैद्य होते. आणि एकच वैद्य महाराज तीर्थापुरीमध्ये. तीर्थापुरीमध्ये वैद्य अमावस्याची रात्र लेकराचं पोट दुखायला जाणं तर गरजेचं होतं. सोबती कोणी येईना. अमावस्याचा काळा कुट्ट अंधार एकटाच पठ्ठ्या निघाला. कशामुळे? लेकरासाठी निघाला तर त्याच्या काहीच मनात नाही. काय होतं मनात? एकच, डॉक्टर घरी सापडला पाहिजे आणि डॉक्टरला मी घेऊनच येतो, लेकरू वाचत. निघाल्यावर लय लांब गेला. 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर गेल्यावर त्याच्या ध्यानात आलं, मारुतीच्या पारावर ऐकलं होतं बाबा लहानपणी या कुठं 3 किलोमीटर मध्ये भूत राहते. आलं ते ना, पण घाबरलं नाही. चला म्हणून काय करतंय भूत. चालता चालता त्याला एक पुरासा जरा झावळ माणूस दिसायला. अरे माणसावाने दिसायला. मग जरा पावलं उचलला त्यानं. उचलत्या पांढऱ्याला निघाला. 2-5 मिनिटांमध्ये त्या माणसाला त्यानं गाठलं. म्हणजे असं बोललो नाही वगैरे, पण तो पुढे चालत होता आणि 5 पावलावर तो मागे चालत होता. जमलं म्हणलं माणसाजवळ आलो. 102 भले. थोडं सोबती मिळालं तर त्याला आनंद झाला. बोलला नाही, भेटला नाही, ओळखीचा नाही, गैर ओळखीचा नाही, काहीच नाही. पण माणूस दिसला, त्याच्या जवळ गेला. त्याला म्हणला, कहो म्हणला तुम्ही ऐकलंय का ही गोष्ट? म्हणजे कोणती? ह्या 3 किलोमीटर मध्ये म्हणतात एक भूत राहत. मी कसं लहानपणी ऐकलं होतं. ते म्हणलं मला तरी काय माहित, कारण मला मरून फक्त 19 दिवस झाले. काय म्हणलं ते बरोबर? मला मेलेलं फक्त 19 दिवस झाले. मला काय माहित कुठं भूत राहतात. असं मागच्यानं ऐकलं, थोबाडावर पडून खलास झाला महाराज. बपो आपण भूतालाच बोलायलो असं त्याला भ्रम. कोणी असू द्यायचं, भूत म्हणलं की माणूस असा टणकून उघडत. म्हणून तुकोबारायाने देवाला भूताची उपमा दिली. मी सांगितलं अगोदरच की कुठंतरी तुकोबारायाला भूतामध्ये आणि भगवंताच्या स्वरूपामध्ये साम्य दिसलं. साम्य, सारखेपणा. त्याच्यातला हा पहिला सारखेपणा आहे की माणूस भूताला घाबरत, तसंच माणूस देवाला सुद्धा